पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तर 75 कोटी रुपये करून जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास हे काम 80% झाले असल्याचं मंदिर सांगण्यात येतं। मात्र या पावसाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर मंदिराच्या काही भागामध्ये तर गळती लागलेली देखील आपल्याला पाहायला मिळते। आता आपण बघू शकतो की दर्शनाची खरं तर ही रांग आपल्याला पाहायला मिळते आणि या दर्शनाच्या रांगेच्या वर बरोबर त्या दगडी कामामधून खरं तर गळती लागलेल्या आपल्याला दिसते। त्याचबरोबर आपण बघितलं त्या ठिकाणी भाविक दर्शन करून बाहेर येतात, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी लागलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या 2 महिन्यापूर्वीच खरं तर विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराचं वॉटरप्रूफिंगचं काम खरं तर झालं असल्याचं आपल्याला सांगण्यात आलं होतं आणि प्रत्येक भागावर वॉटरप्रूफिंग काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं होतं, त्यासाठी मोठा खर्च देखील करण्यात आला होता। आणि विशेष म्हणजे हे सगळं काम खरं तर पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। त्यामुळे आता खरं तर या कामाची कुठेतरी चौकशी केली जावी अशी मागणी देखील खरं तर भाविकांकडून केली जाते। आपण जर बघितलं तर विठ्ठलाचा गाभारा असेल, त्याचबरोबर 16 खांबे असेल, 4 खांबे असेल, या भागात देखील मोठ्या प्रमाणामध्ये गळती खरं तर 2 महिन्यापूर्वीच्या झालेल्या पावसामध्ये होत होती। मात्र आज जर आपण बघितलं तर हत्ती दरवाजा बाजूला जो मंडप आहे, सभा मंडप, त्या मंडपामध्ये खरं तर गळती सुरू आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत या संपूर्ण कामाची खरं तर चौकशी करावी अशी मागणी देखील आता खरं तर वाल्मिकी संघटनेने केली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या 4 दिवसापूर्वीच वाल्मिकी सेनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी लेखी निवेदन देखील खरं तर मंदिर प्रशासनाला दिलं होतं। मात्र आज जरी आपण ती परिस्थिती बघितली, सकाळपासून छोटासा पाऊस आहे, मात्र या पावसामध्ये देखील ह्या दगडी भिंतींमधून खरं तर पाणी गळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। लवकरच या कामाची चौकशी करावी अशी मागणी आता भाविकांकडून केली जात आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।